आपण आपली एक स्ट्रॅटर्जी प्रॅक्टिस करणार आहे. ओपनिंग कॅन्डल 15 मिनिटाचे हाय आणि लो मार्क करून घ्यायचा आहे. आपला हाय मार्क झालेला आहे, हा लो मार्क झालेला आहे. त्यानंतर आपण एंट्री घेणार आहे 5 मिनिटाच्या कॅन्डलवर, 5 मिनिटाचे चार्ट फ्रेम. यावेळेस हाय किंवा लो 5 मिनिटाची कॅन्डल ब्रेक केल्यानंतर सेकंड कॅन्डल बुलिश झाल्यानंतरच आपली एंट्री बनणार आहे. तर आपण आता चार्ट चालू करू. अजूनपर्यंत आपला लेवल कोणी ब्रेक केलेली नाही आहे. आपली लेवल ब्रेक होण्याचा वेट करायचा आहे. फर्स्ट कॅन्डल आहे, ब्रेक केलेला आहे. पण आपली सेकंड कॅन्डलची कन्फर्मेशन होती की सेकंड कॅन्डल बी बुलिश पाहिजे होती, ती बेरीज झालेली आहे. आपण वेट करायचं आहे. अजून बी आपली कॅन्डल पाहिजे ती फॉर्म झालेली नाही आहे. कंडिशन काय आहे, 15 मिनिटच्या कॅन्डलवरती ड्रॉ करणार आहे आपण हाय लो, आणि 5 मिनिटाच्या कॅन्डलवर एंट्री करणार आहे. 5 मिनिटाची कॅन्डल हाय ब्रेक केला, जो कॅन्डलने हाय ब्रेक केला त्याची सेकंड कॅन्डल बुलिश झाली पाहिजे, तर आपली एंट्री बनणार आहे. आणि जर कॅन्डलने लो ब्रेक केला, तो लो ब्रेक केल्यानंतर ब्रेक केलेल्या कॅन्डल नंतर सेकंड कॅन्डल बी बेरीज झाली पाहिजे, तर आपली एंट्री कन्फर्मेशन भेटेल. त्यावेळेस आपण एंट्री करणार आहे त्यात. पण आजचे दिवस काय एंट्री होणार नाही आहे, साईडवेज मार्केट दिसत आहे. कॅन्डलने लो ब्रेक केलेला आहे, सेकंड कॅन्डल बेरिश, इथं आपली एंट्री कन्फर्म. आपली एंट्री बनत आहे. आपली एंट्री बनते आहे. ही कॅन्डल कंप्लीट झाल्यानंतर, ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपली एंट्री बनते आहे सेलसाठी. तर आपण बघूया आता. हॅलो, आपला हा स्टॉप लॉस असेल, हा सेल. सेल आहे आपला. आपली एंट्री इथं झालेली आहे. तर आता बघूया आपण एल हिट होतं का, तो स्टॉप लॉस हिट होतं. स्टॉप लॉसच्या जवळ आलेलं आहे मार्केट. अजूनपर्यंत स्टॉप लॉस ते हिट झालेला नाही आहे. आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे.
आपलं स्टॉप लॉस हिट होऊन मार्केट रिटेस्ट होत आहे तिथेच. स्ट्रॅटजी सिंपल आहे एवढी. 15 मिनिटाची फर्स्ट कॅन्डल हाय लो मार्क ब्रेक झाले की आपली एंट्री आहे.